चला तर आज मग आपण बनवूया मस्त असं कैरीचं लोणचं। उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरी ही रेसिपी बनतच असणार। तर कैरीचं लोणचं हे बऱ्याच पद्धतीने बनलं जातं, तर मी एक तुमच्या बरोबर इझी आणि इन्स्टंट असं होणारं लोणचं ची रेसिपी शेअर करत आहे। चला मग आता आपण बनवूया लोणच्यासाठी लागणारा मसाला। त्याच्यासाठी मी 2 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धने खरपूस असे भाजून मिक्सरला जाडसर असे वाटून घेणार आहे। जाडसर ह्याच्यासाठी वाटायचं जेव्हा आपण लोणच्यामध्ये ते टाकू तेव्हा दाताखाली आल्यावर फ्लेवर खूप छान येतो। मी इथे 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्यांचे असे बारीक बारीक फोड करून घेत आहे। बारीक फोड केल्याने लोणच्याचा मसाला प्रत्येक फोडीला अगदी छान आणि पटकन असं लोणचं मुरलं जातं। मी ते सगळ्या फोडी अशा बारीक बारीक चिरून घेत आहे। इतक्या बारीक मी फोड्या चिरून घेतलेल्या आहेत। एकदा का आपल्या चिरून झाला की मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून हळदी पावडर, 2 टेबलस्पून घरी वापरला जाणारा लाल मिरची पावडर टाकत आहे। आणि आता आपण जे वाटण करून घेतलं मिक्सरमध्ये ते खडे मसाले सगळे मी इथे टाकत आहे। बाजारामध्ये मोहरीची डाळ अगदी सहजपणे उपलब्ध असते। मोहरीची डाळ खास करून लोणच्यासाठीच वापरली जाते, त्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून मोहरीची डाळ वापरत आहे। हे एकदा का सगळ्या फोडीला छान असं पद्धतीने मिक्स झालं ते मी आता 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि आपण तेल लोणच्याच्या फोड्यांमध्ये टाकून घेऊया। लोणच्याच्या फोड्यांमध्ये टाकल्यावर ते छान पद्धतीने मिक्स करून घेऊया। प्रत्येक फोडीला लोणच्याचा मसाला आणि तेल असं लागेपर्यंत छान पद्धतीने मिक्स करून घेऊया। बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या लोणच्याला। लोणचं आपण एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवून देणार आहोत। 2 दिवस काचेची बरणी उन्हामध्ये आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ते पटकन असं मुरलं जाईल। आपलं लोणचं खाण्यासाठी अगदी रेडी आहे। 2 दिवसातच ते तयार होतं खाण्यासाठी। जर लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा।